नमस्कार. हा पदार्थ कोणता आहे मी तुम्हाला नक्की सांगेन आणि जेव्हा सांगेन तेव्हा तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. इथे मी तेलावर जिरे, मोहरी, थोडीशी मेथीदाणे आणि हिंग हे घालून छान खमंग फोडणी करून घेतली आहे. आता यावर मेन पदार्थ आपल्याला घालायचा आहे. तो आलाय हा बघा, तो म्हणजे कैरीचा पल्प. कैरी उकडून घेऊन मी त्याचा पल्प काढलेला आहे. ही कैरी आपल्या हापूसची असल्यामुळे त्याला चव इतकी छान आली. कुठच्याही आंब्याचं तुम्ही करू शकता, म्हणजे कुठच्याही कैरीचं करू शकता, पण अनायसे माझ्याकडे हापूसची कैरी होती, मी त्याचा केला आहे. त्याच्यामध्ये हळद, तिखट आणि मीठ आणि जशी कैरी आंबट असेल त्या हिशोबाने गूळ असे सर्व पदार्थ मिक्स करून छान अगदी व्यवस्थित घोटून मिक्स केले आणि वरनं पाणी घातलंय. तर असा हा आपला पदार्थ एक साईड डिश म्हणून वापरला जातो आणि ह्याला म्हणतात कैरीचा कोळ. तर माझ्या गावी तरी ह्याला कैरीचा कोळ म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा. पण हा अतिशय टेस्टी बनतो. साधी खिचडी जरी केली असेल तरी साईड डिश म्हणून ही छान आहे, किंवा चपाती बरोबर खायलाही छान लागते. तुम्ही असे प्रकारचे कैरीचा कोळ करता का, किंवा करत असाल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की कळवायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यात आता मी पाणी घालून घेतलं आहे. थोडं पाणी घालून आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. पहिलं स्टार्टिंगला पातळ वाटतं, पण ते जसं जसं गूळ मेल्ट होऊन तो पुन्हा थंड झाला की छान घट्ट होतो. म्हणजे आपण जसं कैरीचं गोड लोणचं म्हणा किंवा मुरंबा वगैरे खातो तशी कन्सिस्टन्सी ह्याला पण येते. जसा मेथंबा करतात, मेथांबा करताना फोडी घातलेल्या असतात, पण हा इथे आम्ही कोळ काढून घेतो, म्हणजे ह्याचं पूर्ण पल्प काढून घेतो, म्हणूनच कदाचित ह्याला कोळ म्हणतात. तर हा असा आपला कैरीचा कोळ तयार झालेला आहे. मी इथे पूर्ण तो असा मॅश करून मी तयार केला आहे. तर बघा, तुम्हाला कन्सिस्टन्सी कळत असेल. जसं जसं तो थंड होत जाईल तसं तो घट्ट होत जाईल. तर कशी वाटली आजची रेसिपी सांगायला विसरू नका. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर आजच बनवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कळवायला अजिबात विसरू नका की कशी लागली साधी, सोपी, सिंपल अशी तोंडाला पाणी सुटणारी डिश. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. बाय. धन्यवाद.